नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एसपी मॅथ अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण शिकणार आहोत येत्या 8वीचा म्हणजेच आपला तिसरा टॉपिक. त्याचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. ओके, आणि त्याचं प्रॅक्टिस सेट आहे 3.3. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण इथं शिकणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. चला बघा, प्रॅक्टिस सेटचा 3.3 पहिला क्वेश्चन म्हणजेच फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. याचा आपल्याला काय काढायचे बेटा? क्यूब रूट काढायचे. काय काढायचे? क्यूब रूट. ओके, 8,000चा एकदम साधं. बघा आता हे 8,000, याला आपल्याला काय करायचे? कमीत कमी मिनिमम 2 न. मी याला काय करणार? 2 न बघणार. बेचोक किती बेटा? 8. 0 ला 0, 0 ला 0, पुन्हा 2 न. बे 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 दोन्ही 4, 0 0 0, पुन्हा 2 न. बेक बे, खाली किती आलं बेटा? 1,000. ओके, पुन्हा 2 न. बे पंचे 10 म्हणजे 500, पुन्हा 2 न. म्हणजे किती बेटा? बे दोन्ही 4, 1 उरला. बे पंचे 10. ओके, पुन्हा 2 न. किती न जाणार? बे 1 बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10. इथपर्यंत आलं. मग याला किती न? 5 न जाईल, जाईल. 5 दोन्ही 10, इथे किती उरले? 2. 5 5 25. ओके, 5 5 25. तर इथे किती येणार? 25 युनिट. ओके, 5 5 25, 5 1 5. एवढे फॅक्टर पडले. आता हे क्यूब रूट कोणाचा कसं ओळखणार? तर बघ भावा, इकडे काय करायचं? हे जे 3 नंबर आहेत, ह्या 3 नंबरापैकी काय करायचं? हे किती? 8,000 बरोबर. ह्या 3 नंबरापैकी एक नंबर घ्यायचा 2 बरोबर. मग हे 3 नंबर झाल्यावर हे 3 नंबर, ह्या 3 नंबरापैकी एक 2. ओके, मग 1 2 3, ह्या 3 नंबरापैकी एक बरोबर. मग 5 दोन्ही 10, 10 गुणिले 2 म्हणजे 20. म्हणजे हा कोणाचा क्यूब रूट आहे बेटा? 20 चा क्यूब रूट आहे. कोणाचा आहे? 20 चा. ह्या मेथडनं आपल्याला असं सॉल्व्ह करायचं आहे. कळालं? कळाला पहिला क्वेश्चन? प्रत्येक याला 2 न भागले, 2 न भागाल्या म्हणजे त्या संख्येचे अर्धे करत चालायचे. ओके, एवढं तर कळतंय. ज्या संख्येला 2 न भागाल्या त्या संख्येला आपल्याला काय करायचे बेटा? अर्धे करत चालायचे. ओके, पुढचा प्रश्न बघा, दुसरा वाला. इथं आहे 729. आता ह्या संख्येला 2 न भागता ते काय बेटा? जाणार नाही. कारण सॉरी, एकाच स्थानी आपला विषम अंक आहे. म्हणजे इथं ऑड नंबर आहे, म्हणजे ऑड नंबरनच याला भाग जाईल. ओके, तर बघा 9 न 9 8 72, 9 1 9, 81 बरोबर आहे. 9 9 9 म्हणजे किती बेटा? 81. 9 1 9 म्हणजे 729 हा सरळ ह्या 3 अंकाचा एक म्हणजे कोणाचा आहे बेटा? 9चा. कोणाचा आहे? 9चा. किती साधं सिंपल क्वेश्चन आहे बघा बरं. हे आपल्याला मेथड अशी जमली पाहिजे. ओके, कळालं? काय केलं तुम्ही इथं? 2 बेचोक 8, 0 ला 0, 0 ला 0, 0 ला 0. ओके, बे दोन्ही 4, 0 ला 0, 0 ला 0, 0 ला 0. 2 न भागाल्या म्हणजे त्या संख्येचे अर्धे. 8,000चे अर्धे 4,000, 4,000चे अर्धे 2,000, 2,000च्या 1,000, 1,000च्या 500, 500च्या अर्धे 250. मग 250 च्या अर्धे 125. पण 125 ला 2 न भाग जात नाही, म्हणून मी 5 न भागलं. मग 5 न भागल्याच्या नंतर 25 आलं. 25 ला 5 न भागल्यानंतर 5 आलं. 5 ला भागलं 1. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा इथं 343. 343 ला आपल्याला काय करायचे बेटा? भागायचे. मग इथं किती न भाग जाणार? सरळ सरळ 7 न. किती न? 7 न. 7 चोक 28, 7 चोक 28, 7 चोक 28. मग ह्या 34 मधून 28 गेले, किती उरले बाबा? 4 5 6 उरले. मग इथं लिहायचे बेटा 6, याच्या समोर लिहायचे. कुठं? याच्या समोर. इथं झाले 63. 7 नम 63 बरोबर.
मग साती साती 49, मग 7 1 7 म्हणजे 343 हा कोणाचा क्यूब रूट आहे? कोणाचा क्यूब आहे बेटा? 7चा. म्हणजे 343 हा कोणाचा क्यूब रूट आहे? 7चा आहे. कोणाचा आहे? 7चा. कळालं? साधं सिंपल. ओके. चला पुढे बघा. आता हे मायनस आलं म्हणून घाबरायचं नाही. एंडिंगला बघू. हा 512 कोणाचा आहे ते आपण आधी काढून घेऊ. मग याला पहिल्या सुरू आपल्याला 2 न भागायचं. कितीने बेटा? 2. बे दोन्ही 4. याच्यात किती उरले? इथं टाकले. एक उरला, एक टाकला. इथं झाले 11. बे पंचे 10. ओके. एक उरला. बिस्कम 12. म्हणजे इथे किती झालं बेटा? 256. मग पुन्हा 2 ने याला भागायचं. बे एक बे. बे दोन्ही 4. हा बे दोन्ही 4. 5 मधून 4 गेला, एक उरला. इथं झाले 16. बे आठी 16. ओके. मग पुन्हा 2 न. आता एकाला जाणार म्हणून या जोडीला. बिस्कम 12. बेचोक 8. ओके. मग आता 24ला 2 न 64ला 2 न घालण्यापेक्षा 4 ने भाग जातो. 4 1 4. किती उरले? 2. 4 सक 24. बरोबर. 4 चोक किती बेटा? 16. मग 4 1 4. म्हणजे -512चा ह्या दोन्हीचा आपल्याला काय घ्यायचे? 2 घ्यायचे. सॉरी, ह्या तीन संख्येमधून एक संख्या बाहेर काढली. ह्या 3 संख्यामधून एक संख्या बाहेर काढली. म्हणजे 4 2 8. म्हणजे हा झाला -8 चा -8 चा क्यूब रूट आहे. कोणाचा बेटा? -8 चा क्यूब रूट आहे. ओके. समजलं? या पद्धतीने आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. समजलं असेल तर जाऊ पुढं नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा क्वेश्चन. आता इथं आहे आपल्याला मायनस राहू द्या समोर. पुढे घ्या फक्त. किती बेटा? 27 44. याला आपल्याला पहिल्यान सुरू. बघा रे इकडे. 2 2 न याला बघू. बे एक बे. बे त्रिक 6. इथला एक इथं. बे सती 14. बे दोन्ही 4. ओके. पुन्हा याला 2 न करू. आता एकाला जाईना ह्या जोडीला करू. 20 का 12. एक उरला. ओके. म्हणजेच 82 16. इथला एक इथं. इथं उरलेला टाकला. इथं झाले 12. आणि बेसकम पुन्हा 6. ओके. मग पुन्हा काय करायचे आपल्याला? 2 न भागायचे. बेत्रिक 6. बेचोक 8. बेत्रिक 6. ओके. कळालं? मग आता याला 2 न भाग जाते का? जाणार नाही. मग कोणानं बेटा? 7 न. 7 चोक 28. इथं 6 उरले. इथं झाले 63. 7 न 63. मग आता 7 न पुन्हा 49 ला जाईल. 7 साती 49. आणि 7 1 7. म्हणजेच आपला 27 44 बरोबर. तर ह्या तिन्ही मधला 2 एक बाहेर काढल्या आणि ह्या तिन्ही मधला एक 7 बाहेर काढल्या. म्हणजे 7 2 14. म्हणजे -14 चा क्यूब रूट कोण आहे बेटा? -14 चा क्यूब रूट 2744 आहे. कोण आहे? 2744. कळाला? हा त्याचं उत्तर. -14. कळालं 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 असेल तर घेऊ नेक्स्ट आपला प्रश्न. इथं कोण आहे बेटा आता? 32 7 68. चला याला पण 2 न सुरुवात करू. मिनिमम लहान संख्येनं. बे एक बे. बिस्कम 12. बेत्रिक 2 न याला लागला. बेत्रिक 6. इथं एक उरला. इथं झाले 16. बेआठी 16. आणि बेचोक 8. ओके. चला पुढं.
आता 82 16 बेक बे एक उरला इथं झाले 18 92 18 बे एक बे इथं एक बेकम 12 बेतिरिक 6 82 16 बेचोक 8 बरोबर. 92 18 बेदोनी 4 बरोबर. चला 2 मग बेचोक 8. आता एकला 2 एकला भाग जाते काय जाणार नाही. 2 एकला भाग जात नाही म्हणून डायरेक्ट तुम्ही ह्या जोडीला घेता येणार नाही. अगोदर झिरोचा भाग लावायला लागेल. झिरोचा भाग बसल्याच्या नंतर मग जोडी घ्यायची 19. 92 18 एक उरला 20 12 म्हणजे किती आलं 4096 आलं. मग याला कितीने भागायचं बेटा 4 न. 4 1 4 0 4 2 8 एक उरला 4 चौक 16. पुन्हा याला 4 न जाते काय बघा 4 2 8 2 उरले 4 पंचे 20 2 उरले 4 सक 24. पुन्हा 4 न 4 सक 24 एक उरला 4 चौक 16. चला पुढं 4 4 1 4 4 सक 24 पुन्हा 4 4 न 16 ला भागल्या म्हणजे 4 आलं आणि 4 न 4 ला भागल्यामुळं 1 आला. म्हणजेच आता आपल्याकडे या तिन्हीचा आपल्याला काय घ्यायचे बेटा 2. ह्या तिन्हीचा आपल्याला 1 4 आणि ह्या तिन्हीचा आपल्याला 1 4 म्हणजे इक्वल टू 4 2 8 आणि 8 चौक 32 म्हणजे हा कोणाचा आहे बेटा क्यूब रूट 32 चा आहे. कळालं कोणाचा आहे बेटा 32 चा आहे. बघा फक्त आपल्याला भागाकार थोडासा आला पाहिजे भागता आलं पाहिजे. ओके समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन सिम्प्लिफाय. आपल्याला दुसरा प्रश्न आहे सिम्प्लिफाय करायची. काय करायचे बेटा सिम्प्लिफाय. अरे एकदम भावांनो एकदम सोपं आहे बघा. 27 भागिले किती बेटा 125. ओके मग मी याला कसं लिहू शकतो 27 ला 3 1 3 3 त्रिक 9 ओके आणि 9 त्रिक 27 म्हणजे 3 असं लिहू शकतो. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 याची 4 केली 27 ची आणि 25 ला 5 गुणिले 5 गुणिले 5 लिहू शकतो. 5 5 25 25 5 1600 बरोबर. मग आता 1 2 3 झाले म्हणजे हा 3 चा घातांक क्यूब झाला 3 चा क्यूब झाला. तसंच 1 2 3 म्हणजे हा 5 चा क्यूब झाला बरोबर. मग याचा क्यूब आणि ही क्यूब म्हणजे हा क्यूब रूट उडून गेला. फक्त 3/5 आलं. काय आलं बेटा 3/5. याचा आन्सर किती आलं 3/5. चला आलं 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 समजलं. चला दुसरा क्वेश्चन नेक्स्ट 3 16 भागिले किती बेटा 54. एकदम साधा सिंपल क्वेश्चन बघा. 16 ला मी काय लिहू शकतो 16 ला मी काय लिहू शकतो 16 ला लिहू शकतो 8 गुणिले 2. काय लिहू शकतो 8 गुणिले 2 8 दोन्ही 16. तसंच मी याला लिहू शकतो 27 गुणिले 2 27 गुणिले 2. 2 2 गेट कॅन्सल म्हणजेच 2 2 गेट कॅन्सल. हे आला क्यूब रूट वरी आलं 8 खाली आलं 27. त्याला पुन्हा मी 8 ला लिहू शकतो 2 गुणिले 2 गुणिले 2 बेक बे बेदोनी 4 4 दोन्ही 8 आणि 27 ला आपण 3 गुणिले 3 लिहू शकतो. म्हणजेच याला असं लिहू शकतो 2 चा क्यूब आणि 3 चा क्यूब 3 हे 3 3 उडालं 2/3. याचा आन्सर किती आला बेटा 2/3. काय आलं 2/3. ओके समजलं 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 असेल तर जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. ओके आता आपल्याकडे आहे तिसरा प्रश्न. एकदम बढिया एकदम बढिया. आता याचं आन्सर आपल्याला इथं दिले. काय सांगते की रूट 729 बरोबर 9 आहे म्हणाले. देन मग आपल्याला विचारले
की 0.0000729 याचं काय येईल? पहिल्या सुरू याला काय करायचं, 729 मी असं लिहून घेणार आणि खाली पॉइंट इक्वल करायचे. हे किती, 1 2 3 इंटू 1 2 3, 6 अंक आहेत ना. मग असं लिहिलं 100, 1000, 1000. ओके, ह्या पद्धतीत. म्हणजे आता ह्या वरच्याला मी काय लिहू शकतो बेटा, 9 गुणिले 9 लिहू शकतो, बरोबर. आणि याला लिहू शकतो किती, 10 चा क्यूब म्हणजे नाही, इंटू याला असं लिहू शकतो, बरोबर. आता याला बघा, 9 चा क्यूब आणि 10 क्यूब इंटू 10 क्यूब. तर याचा क्यूब उडाला, वरी फक्त उरणार 9 आणि खाली उरणार 10 गुणिले 10, म्हणजे 9/100. आणि म्हणजे याचं उत्तर येणार, हे 9 लिहायचं, 2 अंकाच्या नंतर आपला पॉइंट म्हणजे 0.09. याचं उत्तर येणार 0.09. असंही बी बाहेर इथं 3 अंकाच्या नंतर 1, ह्या 3 अंकाच्या नंतर 1 म्हणजे 0.09. याचं असं बी आन्सर आपल्याला चालते. ओके, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचली पाहिजे. चला तर मग आज आपण इथंच थांबू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. ओके बेटा.